नमस्कार, मी कोलते कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी इथून आज आपणास फोटोशॉपमधील अजून पुढे वेगवेगळे टूल्स दाखवणार आहे। तत्पूर्वी अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही टूल्स दाखवले होते, तुम्ही पाहिले असाल। आता आपण पुढे टूल्स पाहणार आहोत। जसं आता मी पहिल्या व्हिडिओमध्ये ग्रेडियंट टूल आणि पेंट बकेट विषयी माहिती दिली होती। आता आपल्याला पुढचे टूल्स घेऊया। तर यामध्ये क्लोन स्टॅम्प टूल आणि पॅटर्न स्टॅम्प टूल याविषयी माहिती घेऊया। पॅटर्न स्टॅम्प टूल म्हणजे काय? पॅटर्न आपण जसे डिफाइन करतो, म्हणजे सुरुवातीला मी व्हिडिओमध्ये सांगितलंय की जसा पॅटर्न आपण डिफाइन केला होता, ॲड करून घेतला होता आणि तो आपल्याला पुन्हा वापरायचा असेल तर पॅटर्न स्टॅम्प टूल मधून आपण तो पॅटर्न घेऊ शकतो। जेव्हा मी याच्यावर क्लिक करते तेव्हा त्याच्यावरची जी प्रॉपर्टी बार आहे तो चेंज झालेला आपल्याला दिसेल। यामध्ये जेव्हा आपण क्लिक करतो तर त्या ब्रशचा जो साईज आहे, जो आपण पॅटर्न घेणार आहोत, तर छोटासा एक पॉइंट सारखा दिसतो, तर त्याची साईज आपण मोठ्या स्वरूपात करू शकतो। जशी मी ते साईज चेंज करते त्याप्रमाणे इथे सर्कल, आपला ब्रशचा जो सर्कल आहे तो मोठा दिसेल। अशा पद्धतीने तुम्हाला किती पाहिजे तो त्या पद्धतीने तुम्ही तो ठेवू शकता। त्यानंतर जेव्हा मी पॅटर्न म्हणते याच्यामध्ये जे मोड आहे तर ते मोड सुद्धा नॉर्मल पासून ते बरेच मोड्स आहेत, ते तुम्ही इथपर्यंत सगळे बघा, चेक करा, एक एक कसे दिसतात। पण आता आपण नॉर्मल मोडमध्ये काम करतोय। जसे 1 बाय 1 लागतील त्या पद्धतीने तुम्हाला इमेजेसमध्ये कसं मोड चेंज करून बघू शकतो, तर ते आपण पुढे पुढे येणारच आहे। याच्यामध्ये ओपेसिटी पण 100% ठेवली आहे, कारण मला ती पूर्ण डार्कमध्ये इमेज पाहिजे किंवा पॅटर्न पाहिजे। जसं याच्यामध्ये पॅटर्न आपल्याला कुठला घ्यायचा असेल तर बाय डिफॉल्ट अशा पद्धतीने असतात, ट्रीजमधले, नंतर ग्रासमधले आणि वॉटरमधले। तर असे तुम्ही घेऊ शकता। जसं आता मी एक वॉटरमधला घेतला आहे आणि तो मी फ्लो करते। तुम्हाला किती पॅटर्न किती साईज पर्यंत हवा आहे त्या पद्धतीने तो स्प्रेड करू शकता। आता मी हा सगळा करून दाखवते। हा जसा एक पॅटर्न तयार झाला। दुसरा आपण एक पॅटर्न बघूया। जसं मला ग्रासचा एक पॅटर्न घ्यायचा आहे आणि मला असं खालून ग्रास दाखवायचा आहे, एक ग्रीनरी दाखवायची आहे, तर अशा पद्धतीने दाखवू शकले। सपोज एखादी सिनरी असेल तर याच्यामध्ये सिनरीमध्ये जसं इथे डोंगर किंवा असं दाखवायचं आहे, पाणी दाखवायचं आहे, मधून एखादं पूर्ण लाईन दाखवायची आहे, तर त्या पद्धतीने आपण तो फ्लो करू शकतो। जसा पूर्णचा पूर्ण फ्लो केला तर ग्रास आपल्याला अशा पद्धतीने दिसेल। तुम्ही इमेजमध्ये कसा त्याचा उपयोग करता पॅटर्नचा, कितपत तुम्हाला पॅटर्नची साईज हवी आहे, केवढा तो पॅटर्न फ्लो व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही तो वापरून बघू शकता। याच्यामध्ये आपण जो पॅटर्न मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, ग्रेडियंटच्या माध्यमातून आपण एक बॅकग्राऊंड तयार केलं होतं आणि ते स्टोअर केलं होतं XYZ नावाने। त्याला मी क्लिक करते आणि तो पॅटर्न मला पाहिजे, तर मी तो अशा पद्धतीने पॅटर्न आता ड्रॉ करते आणि जेवढा मला साईज हवी आहे तेवढीच मी ती साईज फ्लो करते। मला एवढीच साईज हवी आहे, तर त्या पद्धतीने मी तो पॅटर्न घेतला। आता इथे तुम्ही बघाल तर बॅकग्राऊंडला ग्रीन दिलेला आहे आणि इथे तुम्हाला जो पॅटर्न आपण ॲड केला होता, ॲक्च्युली तो पॅटर्न अशा पद्धतीने आहे। बाजूला बॅक साईडला तो ब्ल्यू कलर दिलेला आहे, स्काय ब्ल्यू आहे, आणि नंतर तुम्हाला तो जो आपण ग्रेडियंट फ्लो केला होता तो दिसतोय आणि तो अशा पद्धतीने मी करू शकते। अजून एक नवीन पॅटर्न तयार करून मी तो सुद्धा डिफाईन पॅटर्नमध्ये, जसे एडिटमध्ये गेल्यानंतर डिफाईन पॅटर्न, आणि डिफाईन पॅटर्नमध्ये तुम्ही एखादं नाव देऊ शकता। जसं आता मी ABC नाव देते आणि मी तो नाव सेव्ह केलं। आता मला असेच बनवायचे आहेत म्हणून मी तो अशा पद्धतीने बनवला आहे। आता याच्याप्रमाणेच तो फ्लो होईल। सपोज मी याला क्लिक केला आणि मला तो हवा आहे, तर पॅटर्न तो आता ऑलरेडी तसा आहे। जर आपण एखादी न्यू फाईल घेऊया आणि याच्यामध्ये तो फ्लो दाखवूया, तर अशा पद्धतीने तो तुम्हाला पॅटर्न दिसेल।
ठीक आहे. तर असे आपण अनेक पॅटर्न बनवू शकतो. तुम्ही जसं ड्रेस डिझायनिंग म्हणा किंवा भिंती ऑल पेंटिंग करतो आपण, त्याही पॅटर्न वापरतात. मग अशा बऱ्याच आहेत. फ्लोअर पेंटिंग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिझाईन तयार करून देऊ शकतो एखाद्या कंपनीला, की जेणेकरून अशा पद्धतीने आपले डिझाईनला आपण कमवू शकतो डिझाईनच्या माध्यमातून. तो कुठे कुठे तो डिझाईन वापरतात त्या पद्धतीचे तसे डिझाईन्स असायला पाहिजे. वॉल डिझाईन्स काही असतात जे रबर प्रिंट वापरलं जातं, तर अशा पद्धतीने सुद्धा डिझाईन्स काही वापरतात. असे आपण पॅटर्न वेगवेगळे बनवून त्याच्यामध्ये स्टोअर करून घेऊ शकतो. एक नॅचरल लुक द्यायचा असेल तर त्या पद्धतीने आपण करू शकतो. तर असा तो क्लोन पॅटर्न स्टॅम्प टूलचा वापर आपण करून इथे दाखवला आहे. त्यानंतर थोडंसं मी Ctrl+Z करते, जेणेकरून माझे जे काही इफेक्ट मी ते टाकलेत तर ते जावेत यासाठी. आता मी एक इमेज घ्यायची आहे मला, तर फाईल मेनूमधून प्लेस एम्बेडेड या ऑप्शनमधून एखादी इमेज आपल्याला इन्सर्ट करून घ्यायची असेल तर घेऊ शकतो. जसं की आपण एखादं गुगल क्रोममधून जर तुम्हाला इमेज हवी असेल तर हाय डेफिनेशन इमेज आपण डाउनलोड करू शकतो. त्यात .jpeg हे JPG असं एक्सटेन्शन वापरून तुम्ही ती फाईल डाउनलोड करून स्टोअर करून तुम्ही घेऊ शकता आणि वापरू शकता. आता मी प्लेस एम्बेडेडमधून एखादी रेडीमेड फाईल असेल तर मी त्या पद्धतीने ती फाईल आत्ता ऑलरेडी माझ्या पिक्चरमध्ये काही फाईल्स इथे दिलेल्या आहेत, डाउनलोड केल्या होत्या. तर त्यामधील मी एक फाईल सिलेक्ट करते आणि प्लेस करते. प्लेस करताना थोडासा किंचित वेळ जातो. तर अशा पद्धतीने ती फाईल येते. ही फाईल मी इथे ठेवली आहे. आता ती तुम्हाला ब्लर दिसेल. इथे या साईडला तुम्हाला ब्लर दिसेल. जे मी बाहेर क्लिक करते तर ती क्लिअर होते, कारण ती इन्सर्ट झालेली नसते. आता आपण परत स्टॅम्प टूल कडे जाऊया. जो आता आपण पॅटर्न स्टॅम्प टूल बघितला, जो पॅटर्न रेडीमेड किंवा तुम्ही तयार केलेला डिफाईन केलेला तुम्ही तो त्याच्यामध्ये इनपुट करू शकत होता. आता आपण क्लोन स्टॅम्प टूलने जेव्हा मी अल्ट की प्रेस करते, पुन्हा एकदा लक्षात घ्या, अल्ट की प्रेस करते, करून ठेवलंय आणि माऊसच्या लेफ्ट क्लिकने मी एकदा क्लिक करते. क्लिक करून झाल्यानंतर मी दुसऱ्या ठिकाणी त्याचा क्लोन तयार करण्याचा प्रयत्न करते. याच्यासाठी मी जो ब्रशची साईज आहे ती थोडी मोठी करते आणि अशा पद्धतीने तुम्ही क्लोन त्याचा घेऊ शकता. माऊसची क्लिक जोपर्यंत सोडत नाही आहे तोपर्यंत तुमची इमेज क्लिअर येईल. पण मी मध्येच जर माऊसची क्लिक सोडली तर पुन्हा तिथून ती इमेज तयार होईल. आता मी इथे जो क्लिक केलंय, पण मी या साईडला जर क्लिक करून जर इमेज करायला गेली तर तो माझा कर्सर जो वरचा स्टार कर्सर आहे तो तुम्हाला तिथे ब्लँकच्या ठिकाणी दिसेल. आता मला सपोज या ठिकाणी मला घ्यायचं आहे म्हणून मी इथे क्लिक केलं आणि अशा पद्धतीने मी ती इमेज घेतली. म्हणजे सेम क्लोन स्टॅम्प टूलने आपण सेम इमेज घेऊ शकतो. असं तुम्ही किती लेयर्स तुम्हाला जे हवे आहेत, त्या लेयर्स हा पार्ट एक खूप मोठा आहे. लेयर्सचं तुम्हाला एक व्हिडिओमध्ये मी दाखवते लेयर्स कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. जसं की आत्ता मी ह्या जे विंडोज आहेत थोड्याशा मी साईडला घेते. लेयर्स या विंडोमध्ये आपण आलो आहे. तर लेयर्समध्ये इथे जे लॉक असतं त्याला क्लिक केलं, वन क्लिक केली तर लॉक अनलॉक होतं. त्यानंतर आपली जी लेअर तयार झालेली आहे ती या ठिकाणी आहे ऑरेंज इमेजची. आपल्याला जर लेअर घ्यायची असेल तर आपण अशा पद्धतीने लेयर्स घेऊ शकतो. पुन्हा एकदा मी विंडोजमधून जाते, लेयर्स. आता ही लेअर ची विंडो फार मोठी आहे, जी थोडीशी कमी करते साईज त्याची. तर आपल्याला ह्या सगळ्या लेयर्स इथे दिसतील. ह्या विंडोज ज्या त्याच्या
रिलेटेड क्रिएट होतात त्या मी थोड्याशा बाजूला करून ठेवते. आपल्याला जर ऑफ करायचे असेल तर इथं क्रॉस दिलेला आहे, तर क्रॉसच्या ठिकाणी आपण ऑफ करून घेऊ शकतो. आता इथे लेअरच्या विंडोमध्ये आल्यानंतर लेअर्समध्ये आपल्याला सगळ्यात पहिली जी दिसते ती बॅकग्राऊंडची व्हाईट कलरची दिसते. त्याला मी आत्ता अनलॉक केलं आहे. त्याच्यावरती जी क्रिएट ही ॲटोमॅटिकली क्रिएट त्यांनी केलेली आहे. आता जर मी एखादी क्रिएट करायची असेल तर लेअर्सवर क्लिक करून मी ती अशा पद्धतीने क्रिएट करून घेऊ शकते. आता मी या एकाच ठिकाणी ती इमेज मी बनवली आहे. पुन्हा जर मला ती इमेज बनवायची असेल तर मी ती इथे बनवू शकत नाही. फक्त मी ज्या सेकंड लेअरवरती जशी मी बनवली आहे तशी मी इथे बनवली आहे. म्हणजे मला वन टाईम फक्त अल्ट की प्रेस करून जरी घेतली तर त्या पद्धतीने आपण बनवू शकतो. आता मी हे खाली थोडंसं स्क्रोल केलं, थोडासा कर्सर खाली घेतला, त्याप्रमाणे इथे दिसली. आता इथे मी जर क्लिक करायला तर तो व्हाईटच बॅकग्राऊंड असल्यामुळे ती येणार नाही. तर अशा पद्धतीने मी पहिली लेअर मी बंद केली आणि मी दुसरी लेअर बघायला गेली तर ती अशा पद्धतीने दिसेल. पहिली मी ऑफ करते आणि इथे जर तुम्हाला बघायची असेल तर ती लेअर आपण इथे बघू शकतो. पण ज्या लेअरवर काम करायचं आहे ती लेअर ॲक्टिव्ह असलेली पाहिजे. तर मी अशा पद्धतीने ऑरेंज ड्रॉ केला आहे. जो वरती लेअर आहे त्याला जो क्लिक केलेला असेल त्याप्रमाणे तो येत जाईल. पण मी इथे जर साईडला क्लिक केलं तर व्हाईट कलरवर व्हाईटच कलर दिसेल. तर अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. जसं आता मी इथे क्लिक केला, अल्ट की प्रेस केला आणि मी इथे परत ती करून घेतली. आता मी परत ती खालची जी लेअर आहे पूर्ण इमेजमध्ये जेवढ्या लेअर्समध्ये ऑरेंज दिसेल त्या पद्धतीने मी लेअर घेऊ शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी घेऊ शकत नाही, वरती ब्लँक आहे त्याच्यामुळे इथं काय उमटणार नाही. पण सपोज मला अजून इथे एक इमेज घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने घेऊ शकते. अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या ऑरेंजचे क्लोन तयार करू शकले. तर असे तुम्ही क्लोन तयार करून घेऊ शकता, एक वेगवेगळे पॅटर्न बनवू शकता आणि डिफाईन करून तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने आपण क्लोन स्टॅम्प टूलचा यूज बघितला. तुम्ही कसं तुमची क्रिएटिव्हिटी करताय त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही त्याचा क्लोनचा वापर कसा करणार आहात. याच्यामध्ये मी थोडंसं लेअर ह्या विंडोमध्ये येते, लेअरची तुम्हाला डिटेल्स सांगते. जसं की मला हा लेअर नको असेल तर मी लेअर डिलीट करू शकते. इथून खाली ओढला त्या डस्टबिनमध्ये मी टाकू शकते. अशा पद्धतीने लेअर्स आपण पहिली डिलीट केली. ह्या 2 लेअरपैकी मी एकच लेअर डिलीट करू शकते, दुसरी लेअर करू शकत नाही. जोपर्यंत एक तरी लेअर आपल्याला असावी लागते त्याच्याशिवाय दुसरी लेअर आपण डिलीट करू शकत नाही. तर अशा पद्धतीने मी एखादी लेअर मला जर बघायची नाही आहे ती ऑफ करून ठेवायची आहे, डिसेबल करायची आहे, त्याला मी अशी ऑफ करून ठेवू शकते. न्यू लेअर घेऊ शकते, ती सुद्धा ऑफ करून ठेवू शकते. पुन्हा न्यू लेअर घेऊ शकते आणि पुन्हा मी ऑन करून बघू शकते. याच्यामध्ये लेअर्सवर काम करताना तुम्ही डिसेबल अनेबल केला तर त्या पद्धतीने तुम्हाला एखादी लेअर हाईड करून ठेवू शकता. आणि जर तुम्हाला ॲक्टिव्ह करायची आहे, ज्या लेअरवर काम करायचं आहे ती लेअर तुमची सिलेक्ट असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लेअरवर काम करणं आहे. जसं मी एखादं उदाहरण देते नेहमी की आपल्याला ऑल पेंटिंग करायची आहे तर ऑलवर पेंटिंग करण्यापूर्वी पहिलं ऑलवरती सिमेंट, व्हाईट सिमेंटने ती पूर्ण क्लीन करावी लागते. प्लेन त्याचा सरफेस करावा लागतो. त्याच्यानंतर आपण बुट्टी किंवा त्याला फिनिशिंग करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर प्रायमर आपण त्याच्यावरती लावतो. प्रायमर लावल्यानंतर म्हणजे प्रायमर कलर असतो व्हाईट, तो लावावा लागतो. त्याच्यामध्ये अतिशय सूक्ष्म असे डॉट असतात सिमेंटमध्ये, तर त्या बुजल्या पाहिजे त्याच्यासाठी प्रायमर लावला जातो. त्याच्यानंतर वरती कलरचा एक लेअर किंवा त्याला कलरचा एक हात मारला जातो म्हणतात, जसा एक व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल या स्वरूपामध्ये, उभा आणि आडवा. तर या स्वरूपात तुम्ही तो कलर मारल्यानंतर एक 4-5 वेळा हात तुम्ही मारलात कलरचा तर तो ऑल कलर खूप छान सुबक आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आणि क्लीन दिसतो. कुठेही तिथे ब्रश मारल्यासारखा असा दिसत नाही. तर सेम लेअरवर लेअरसारखं आहे. जशी तुम्ही जेवढ्या शेड्सच्या लेअर्स करणार त्याप्रमाणे ती त्या कलरमध्ये
फिनिशिंग येत जातं. तसंच या काम करताना लेअरवर काम करावं लागतं, हे नेहमी लक्षात ठेवा. फोटोशॉपमध्ये काम करते लेअरवर काम करणं गरजेचं आहे. एखादी लेअर तुम्ही मी एखादी इमेज त्याच्यामध्ये करते, जशी मी पॅटर्न तुम्हाला दाखवला, जो एक मी पॅटर्न एखादा घेते आणि मी इथे पॅटर्न ड्रॉ केला सहज. एवढंच मला एक पॅटर्न ड्रॉ करायचं आहे. आता ही लेअर मी ऑन करते, तर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल की बा या लेअरच्या बॅक साईडला मला ही लेअर टाकायची असेल तर मी करू शकते का? तर मी करू शकते. मला आता ह्या लेअरवर मी काम करते, तर मला पूर्ण इथे अशा पद्धतीने मी ड्रॉ करते आणि मला अशा पद्धतीने ड्रॉ केलं आहे. आता हीच लेअर मला खाली टाकायची आहे, तर मी याचं सिक्वेन्स चेंज करू शकते आणि या अशा पद्धतीने तुम्ही लेअर बघू शकता. एक लेअर वरून खाली मी ड्रॅग केली आणि त्याची बॅक साईडला लेअर दिसते आणि वरती ऑरेंजची लेअर दिसते. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याची अपडाऊन करू शकता, लेअर तुम्ही सिक्वेन्स चेंज करू शकता आणि तुम्हाला अजून छान छान इफेक्ट जो आपल्याला घ्यायचा आहे, मिळवायचा आहे, तो आपण मिळवू शकतो. एखादी लेअर डिलीट करायची असेल तर डिलीट करू शकतो. ह्या पद्धतीने मी डिलीट करणार असेल लेअर, तर मी इथून सिलेक्ट करून मी लेअर ओढून त्या डस्टबिनमध्ये टाकली आणि लेअर मी काढून टाकली. तर अशा पद्धतीने लेअर आपण किती घालू शकतो, लेअर कितीही काढू शकतो. डिजेबल करण्यासाठी जो आहे दाखवला आहे तो डिजेबल अनेबल करू शकता. तात्पुरती लेअर हाईड करून ठेवणं आणि पुन्हा हवी असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. अशा पद्धतीने लेअरबद्दल तुम्हाला आज सांगितलं आहे. त्यानुसार पॅटर्न स्टॅम्प टूलचा यूज कसा आहे, क्लोन स्टॅम्प टूलचा यूज कसा आहे, ह्या 2 टूल्सची माहिती तुम्हाला दिली. ती करून बघा, प्रॅक्टिस करते, तुम्हाला नक्की याची हेल्प होईल. धन्यवाद.